तर नेक्स्ट चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 3 इनडेफिनाइट इंटिग्रल. आपल्याला इनडेफिनाइट इंटिग्रल हा चॅप्टर पाहायचा आहे आणि त्याच्यानंतर आहे डेफिनाइट इंटिग्रल हा एक चॅप्टर. दोन चॅप्टर म्हणजे पहिला चॅप्टर आपला इनडेफिनाइट इंटिग्रल समजला तुम्हाला की डेफिनाइट इंटिग्रल सहज सॉल्व करता येतील एक्झाम्पल त्याचे किंवा सहज समजून येईल तुम्हाला. आता इनडेफिनाइट इंटिग्रल मध्ये तीन पार्टचे एक्झाम्पल बघायचे आपल्याला. एक आहे सबस्टिट्यूशन मेथडचे, एक बाय पार्ट्स मेथडचे आणि एक आहे पार्शियली फ्रॅक्शन मेथडचे. बघा, सबस्टिट्यूशन मेथड, बाय पार्ट्स आणि पार्शियली फ्रॅक्शन या तीन टाइपचे एक्झाम्पल आपल्याला इनडेफिनाइट इंटिग्रल मध्ये बघायचे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला या तिन्ही पैकी कोणत्या तरी एका पार्टवर 4 मार्काचा क्वेश्चन येणार आणि एका पार्टवर 2 मार्काचा क्वेश्चन येणार. हे एवढं तर आपल्याला याच्यावरून समजून येईल. म्हणजे आपल्याला तिन्ही पार्ट आलेच पाहिजेत, महत्त्वाचे. आता इंटिग्रेशनची डेफिनेशन तर आपण आकडेच पाहिले. अँटी डेरिव्हेटिव्ह इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इंटिग्रेशन. म्हणजे डेरिव्हेटिव्ह, अँटी डेरिव्हेटिव्ह इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इंटिग्रेशन. म्हणजे काय केलं मी डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स घेतलं. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो किंवा साइन एक्स प्लस सी घेतो तर कॉस एक्स येते, बरोबर. आणि सी इज द कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येते. ह्याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे. म्हणजे प्रोसेस काय, अँटी डेरिव्हेटिव्ह इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इंटिग्रेशन. म्हणजे ऑब्वियसली ह्याचं इंटिग्रेशन काय असलं पाहिजे, साइन एक्स प्लस सी असलं पाहिजे. म्हणजे देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स dx इज इक्वल टू काय आलं, साइन एक्स प्लस सी. सी इज द आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. सी ची व्हॅल्यू काढली आणि याच्यामध्ये पुट केली की ते डेफिनेट इंटिग्रल झालं. आणि सी आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर ते इनडेफिनाइट इंटिग्रल झालं. या दोघांचा फरक बघा. इंटिग्रेशन f of x dx is equal to g of x read as the integral of f of x with respect to x किंवा g of x. याच्यात c नाही म्हणजे डेफिनेट इंटिग्रलच्या फॉर्म मध्ये गेले. आणि इंटिग्रेशन ऑफ f of x dx is equal to g of x plus c where c is an arbitrary constant and c can take value infinite many values. c काय तुमच्या c च्या मेनी व्हॅल्यू येते, त्या व्हॅल्यू पुट केल्याच्यात की लगेच ते कन्वर्ट काय होते, डेफिनेट इंटिग्रल मध्ये होते. आता इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आपण डेव्हलप करू. बघा 2-3 फॉर्म्युले कसे डेव्हलप करायचे. फर्स्ट, डेरिवेटिव्ह ऑफ sin x is equal to cos x. The definition of integration of cos x dx is equal to काय sin x. म्हणजे cos x चा इंटिग्रेशन काय आलं, sin x. दुसरं, डेरिवेटिव्ह ऑफ cos x is equal to minus sin x. पण ही मायनस मी काय करतो इथं लिहितो किंवा वाटलंच तर तुम्ही प्लस सी तर प्रत्येक वेळेस लिहा. म्हणजे इथं प्लस सी, सी चं तर कॉन्स्टंट असतं. तर डेफिनेशन प्रमाणे इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स काय आलं, मायनस कॉस एक्स प्लस. तिसरा, टॅन एक्स, डेरिवेटिव्ह ऑफ टॅन एक्स. टॅन एक्स चा डेरिवेटिव्ह काय येतो, सेक स्क्वेअर एक्स प्लस सी लिहायचं. तर डेफिनेशन इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू टॅन एक्स प्लस सी. 4 नंबर, डेरिवेटिव्ह ऑफ कॉट एक्स प्लस सी. तर मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स है, आणि मायनस मी इथं लिहितो. देअरफॉर integration of cosec square x is equal to काय, minus cot x plus. 5 number, derivative of sec x. तर काय, sec x plus c, sec x plus tan x. डेरिवेटिव ऑफ sec x, sec x into tan x.
एक मिनिट. sec x into tan x. तर implies plus c integration of sec x into tan x is equal to sec x plus c. And 7 number, derivative of cosec x minus cosec x into cot x. इथं मी मायनस इथं लिहितो आणि प्लस सी. तर इंटिग्रेशन ऑफ cosec x into cot x is equal to minus cosec x plus c. असंच इथं फंक्शन दिलेले असतील. आता फक्त मी काय करतो बघा, पहिल्या इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ ax प्लस b समजा हा इज इक्वल टू लिनियर फंक्शन आहे ax प्लस b. तर याचे डेरिव्हेटिव्ह काय येतो cos ax प्लस b बरोबर. आणि याचा डेरिव्हेटिव्ह इनटू a येते. म्हणजे मी काय करतो a अपॉन मध्ये लिहितो याच्या. तर याचे इंटिग्रेशन cos ऑफ ax प्लस b असल तर काय येईल त्याचा ax प्लस b अपॉन a प्लस c. इथं c पण लिहा प्लस c. म्हणजे हे तुमचे फंक्शन तयार करायला आले पाहिजे. जनरल फॉर्म मध्ये देतो मी लिहून ये, तुम्ही याचे डबल प्रॅक्टिस करू शकता. समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ ax प्लस c असल तर याचा डेरिव्हेटिव्ह येतो f डॅश ऑफ ax प्लस c आणि पुन्हा या a चा इनटू a आणि c चा 0 झाला. म्हणजे ही कॉन्स्टंट a आहे ती आपण मध्ये लिहितो. म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला r. तर ह्याचं इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ ax प्लस c असेल तर काय भेटेल तुम्हाला f ऑफ ax प्लस c अपॉन a प्लस c. ह्या फॉर्म मध्ये तुम्ही काय करा सगळ्यांचे इंटिग्रेशन तयार करून बघा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की याचं इंटिग्रेशन काय. आता लक्षात येते सहजच तुम्हाला. इथं जो आहे त्याचा अपॉन मध्ये आपण घेतो प्रत्येक वेळेस. हे अशा टाइपचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आता याच्यातले जे काही आपल्याला फॉर्म्युले आहेत ते मी एकदा लिहून देतो तुम्हाला. सगळे ते फॉर्म्युले तुम्हाला इथं लक्षात राहिले पाहिजे किंवा पाठ केले पाहिजे तरच आपल्याला इंटिग्रेशनचे एक्झाम्पल सॉल्व करता. लक्षात घ्या अँटी डेरिव्हेटिव्ह इज आल्सो कॉल्ड ॲज द इंटिग्रेशन. म्हणजे डेरिव्हेटिव्ह आलाच पाहिजे म्हणजे आपल्याला इंटिग्रेशन येते. फॉर्म्युले पाठ जास्त करायची गरज पडणार नाही तुम्हाला. अँटी डेरिव्हेटिव्ह इज आल्सो कॉल्ड ॲज द इंटिग्रेशन. म्हणजे साइनचा कॉस हा डेरिव्हेटिव्ह आहे तर कॉस इंटिग्रेशन काय असते साइन असते. त्याच्यामुळे डेरिव्हेटिव्ह चॅप्टरच्या आधी काय करा प्रॅक्टिस करा, त्याचे फॉर्म्युले लक्षात घ्या, मगच इंटिग्रेशन चॅप्टरला आपण सुरुवात करू. 1-2 दिवस तुम्ही डेरिव्हेटिव्हचा अभ्यास करा. याच्या पुढचा जो भाग आहे तुम्ही उद्याच्या लेक्चरला घेऊ.